आज मात्र काहीतरी खास घडणार होतं बरं का शाळेत, आणि काहीतरी विशेष होतं. मी आल्याच मुलांनी मला ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं आणि हसायला लागली. मॅडम, आज काहीतरी विशेष आहे. तोपर्यंत आमचा हा साईराज छान सुंदररित्या फलकलेखन करत होता. काय केलं असेल फलकलेखन बघा. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, आज आमच्या मॅडमचा वाढदिवस आणि या इयत्ता तिसरीतील मुलांनी मॅडमचं अनुकरण करून छान लिहिलं होतं. आता मुलांनी तर काय दरवाजा लावून घेतला होता. एकदाची घेतली बरं का मला आत, आणि काय सांगावं, अक्षरशः आज राजा झाल्यासारखं वाटत होतं. आणि मुलांनी छान गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्वागत केलं. चिमुकली लेकरं पण किती आपल्या मॅडमसाठी तयारी करतात ना, याची अनुभूती मात्र आज मला आली बरं का. फुगे चिटकून केवढी तयारी केली होती, केक आणले होते, छान फुलांचे बुके केले होते. आणि हा वाढदिवस झाल्यानंतर मला बरीच माहिती कळाली बरं का. मुलांनी आज या कार्यक्रमासाठी काय काय तयारी केली होती. किती छान केक आणलाय. कालच हा केक आणून मुलांनी दुसऱ्यांच्याच फ्रीजमध्ये ठेवला होता. म्हणजे मुलांच्या स्वतःच्या घरी पण फ्रीज नसताना देखील आमच्या मॅडमचा केक, वाढदिवसाचा केक दुसऱ्यांच्या घरी ठेवलाय. केवढी तयारी. आणि मला सर्वांनी काय सांगितलं बरं, कालच त्यांनी वाढदिवस कसा करायचा याची मीटिंग घेतली आणि सगळं नियोजन. लहान मुलं लेकरं किती छान अनुकरण करतात. आपण जसे वागू तसेच अनुकरण करतात. या मुलांच्या बरोबर आमच्या शाळेत सगळ्या गावातील आमच्या सख्या मैत्रिणी देखील आल्या होत्या. आणि सगळ्यांच्या हाताने मी आज छानसा हा केक देखील कापला. मुलं खूप आनंदून गेली होती. त्यांना तर आज आनंद त्यांच्या गगनात मावत नव्हता. आमच्या मॅडमचा वाढदिवस. मग सांगा बरं, किती शिक्षक होणं भाग्याचं आहे. खरंच मी शिक्षक आहे हे माझ्यासाठी खूप लाख मोलाचे. ह्या लेकरांच्यात कसा दिवस जातो त्यांना शिकवण्यात हे कळतच नाही. आणि त्यांचं निर्वाज निखळ प्रेम असं आपल्याला मिळत राहतं. मीही मॅडमला चारणार, केक चारणार. एवढा मोठा केक मुलांनी आणलेला, किती छान ना. अशा रीतीने आजचा वाढदिवस छान सेलिब्रेट झाला. सर्व महिला सहकारी शिक्षिका यांनी एकत्र येऊन छान नियोजन केलं. किती छान ना. म्हणूनच मी शिक्षिका झाली हे खरंच खूप मी भाग्यवान.